आजच्या या व्हिडिओमध्ये संत गाडगेबाबा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातील एक घटना पाहूयात. अनाथ अपंगाचे सेवेकरी संत गाडगेबाबा यांनी गावोगावी पायी फिरून दिवसा स्वच्छता तर रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांची मने स्वच्छ केली. अज्ञान अंधश्रद्धा आणि अस्वच्छतेच्या नायनाटासाठी त्यांनी आपले संपूर्ण जीवन खर्ची घातले. गाडगेबाबांच्या आयुष्यात अनेक खडतर प्रसंग आले होते. मित्रांनो, 14 जुलै 1945 मध्ये संत गाडगेबाबा यांची प्रकृती ठीक नव्हती. ते मुंबईत होते. ही माहिती एका सहकार्याने बाबासाहेबांपर्यंत पोहोचवली. बाबासाहेब तेव्हा मजूर मंत्री होते. त्याच दिवशी बाबासाहेबांना कामानिमित्त दिल्लीला जायचं होतं. पण गाडगेबाबांची प्रकृतीची बातमी ऐकताच त्यांनी सर्व कार्यक्रम बाजूला ठेवले आणि 2 घोंगड्या विकत घेतल्या. त्या घोंगड्या घेऊन बाबासाहेब आपल्या सहकाऱ्यांसोबत त्या हॉस्पिटलमध्ये गेले. गाडगेबाबा कधीही कोणाकडून काही घेत नव्हते, पण त्यांनी बाबासाहेबांकडून त्या 2 घोंगड्या घेतल्या. तेव्हा गाडगेबाबा बाबासाहेबांना म्हणाले, "डॉक्टर, तुम्ही कशाला आले? मी एक फकीर माणूस आहे आणि तुमचा एक एक मिनिट सुद्धा खूप महत्वाचा आहे. तुम्ही मजूर मंत्री आहात. तुमचा अधिकार मोठा आहे." तेव्हा बाबासाहेब म्हणाले, "अहो बाबा, माझा अधिकार फक्त 2 दिवसाचा आहे. उद्या खुर्ची गेल्यावर मला कोण विचारतं? तुम्ही संत माणूस आहात. तुमचाच अधिकार मोठा आहे." अशा या 2 महापुरुषांनी एकमेकाविषयीचा आदर व्यक्त केला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.